नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची औरंगाबाद या ट्रेड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या ट्रेडमध्ये आपण आणि भाज्यांवर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ तयार करणे आणि ते कसे टिकवले जातात याचं प्रशिक्षण दिलं जातं. आज आपण यामध्येच टोमॅटोपासून केचप कसा तयार करायचा आहे हे बघणार आहोत. टोमॅटो केचप बनवण्यासाठी महत्त्वाचे जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात त्यामध्ये टोमॅटो, साखर, साल्ट, सर्व वेट स्पाइसेस, ड्राय स्पाइसेस, सिनॅमम, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ॲसिटिक ॲसिड आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण त्यामध्ये सोडियम बेन्झोएट ॲड करत असतो. आपल्याला माहीत आहे की आपल्याला कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला म्हणतो किंवा अगोदर त्याचं नाव FPO होतं. FPOच्या नियमाप्रमाणे स्टँडर्डप्रमाणेच आपल्याला तो बनवावा लागतो आणि म्हणून टोमॅटो केचपचे जे FPOचे स्टँडर्ड्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामध्ये की ॲसिडचं प्रमाण 1 ते 1.5% पाहिजे, मिठाचं प्रमाण 1.3 to 3.4%, TSS म्हणजे ज्याचा ब्रिक्स आपण मिनिमम 28 पेक्षा जास्त ठेवत असतो. त्यानंतर जनरली आपण तो 33 ते 38% ठेवणं गरजेचं असतो. सोडियम बेन्झोएट आपण ज्यामध्ये वापरतो बेन्झोइक ॲसिड ते 750 ppm मॅक्झिमम पाहिजे आणि त्यामध्ये टोमॅटो सॉलिड्स 12%, साखर 10 ते 26% असणं गरजेचं आहे. तर आपण आता टोमॅटो केचप कसा बनवायचा आहे याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. सुरुवातीला प्रथम गडद लाल रंगाची टोमॅटो आपण निवडून घेतो, त्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्याला ब्लांचिंग केल्या जाते की ब्लांचिंग केल्यामुळे त्यात असलेल्या अनडिझायरेबल एलिमेंटचा नाश होतो. गरम पाण्याची 80 ते 90 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यामध्ये आपण त्याला बुडवतो. त्यानंतर आपण टोमॅटोला कटिंग करून घेतो कटिंग मशीन सहाय्याने. त्यानंतर आपण त्याला स्टीम केटलमध्ये किंवा पातेल्यामध्ये घेऊन आपण त्याला शिजवण्यासाठी ठेवतो आणि शिजवत असताना त्यामध्ये लसण, अद्रक, कांद्याची पेस्ट आपण त्यामध्ये टाकतो. चांगले नरम शिजल्यानंतर आपण पल्परच्या साह्याने त्याचा पल्प काढतो. पल्प काढल्यानंतर आपण तो पल्प परत केटलमध्ये किंवा पातेल्यामध्ये घेऊन त्याला शिजवण्यास ठेवतो आणि त्याचा साधारणतः 10 ते 12 डिग्री ब्रिक्स आल्यानंतर त्यामध्ये आपण साखर ॲड करतो किंवा साखरेचा पाक करून टाकला तर गाळून टाकला तरी चालतो. त्यानंतर आपण त्यामध्ये साधारणतः 20-22 ब्रिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरची पावडर आणि सोडियम बेन्झोएट एकत्र करून त्यामध्ये आपण ॲड करत असतो. त्यानंतर ॲसिटिक ॲसिड त्यामध्ये आपण ॲड करतो की जे त्यामध्ये ॲसिडिटी इन्क्रीज करतं आणि त्याची टेस्ट आणि फ्लेवर त्याला विशिष्ट प्रकारचा फ्लेवर आणण्याचं कार्य करत असतं. त्याला एंड पॉईंट म्हणजे आपण केचप हा कंटिन्यू शिजवत ठेवतच असतो की त्याचा ब्रिक्स 33 ते 38 डिग्री ब्रिक्स येईपर्यंत आपण त्याला शिजवतो. साधारणतः 35-36 ब्रिक्स आपण त्याचा ठेवला तर तो केचप अतिशय चांगल्या दर्जाचा बनतो. त्यानंतर आपण त्यामध्ये लिक्विड स्पाइसेस टाकतो. लिक्विड स्पाइसेस व्होलाटाईल इन नेचर असतात आणि त्यामुळे ते आपण शिजवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करतो आणि त्याला मिक्सिंग करतो. त्याच्याऐवजी आपण कोरडे मसाले जर टाकायचे असेल तर सुरुवातीलाच आपण त्याची पुरचुंडी करून टोमॅटो जरा शिजवत असताना त्यामध्ये आपण ते ॲड करू. त्यानंतर त्याला गरम असतानाच बॉटल फिलिंग आणि सीलिंग करावं लागतं. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बॉटलमध्ये आपण त्याला भरतो आणि त्याला क्राउन कॉर्किंग आपण सील करतो. त्यानंतर बॉटलला वॉशिंग करून आपण त्याला कूलिंग, लेबलिंग अँड स्टोरेज करतो. तर आपण यानंतर केचप तयार करण्याची प्रत्यक्ष कृती समजून घेऊया. प्रथम गडद लाल रंगाची पूर्णपणे पिकलेली टोमॅटो आपण निवडून घेतो की जेणेकरून टोमॅटो केचपचा रंग चांगला येईल आणि त्याला धुतल्यानंतर त्याला ब्लांचिंग करतो. ब्लांचिंग केल्यानंतर आपण त्याच्या टोमॅटोच्या चाकूच्या साहाय्याने किंवा फ्रूट मिल किंवा कटरच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्या. कापलेले लसण, अद्रक, कांदा याची मिक्सरच्या साहाय्याने चांगली पेस्ट करून घ्यायची. पेस्ट केल्यामुळे ज्यावेळेस आपण टोमॅटोच्या फोडी शिजवतो त्यावेळेस ही पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे. पेस्ट टाकल्यामुळे त्या लसण, अद्रक, कांदा याची पूर्णपणे चव आणि वास हा त्या रसामध्ये एक्स्ट्रॅक्ट केला जातो. जर आपण पेस्ट केली नाही तर त्याचा जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट हा त्या रसामध्ये येत नाही आणि त्यामुळे आपण त्याला चांगली पेस्ट तयार करून घेणं गरजेचं आहे. शिजवलेल्या टोमॅटोचा पल्परच्या साहाय्याने चांगला हे रस काढून घ्यावा. टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत शिजवल्यानंतर ते पल्परमध्ये आपण फ्रूट इनलेट जे
जिथून फळे शिजवले टाकण्याचे इनलेट आहे तिथून टाकलेले आहेत. आणि आतमध्ये जे ब्रश आहे ते ब्रश त्या टोमॅटोच्याला क्रश करतायत आणि त्याच्यावर जे खालचं आउटलेट आहे त्या आउटलेटमधून त्याचा रस येतोय. इकडच्या साईडनं सेकंड जे वे आहे त्या आउटलेटमधून त्याचं वेस्ट मटेरियल बाहेर पडतं आणि एका याच्यातून त्याचा रस की ज्यामध्ये साल बिया पूर्णतः वेगळ्या झालेल्या असतात. टोमॅटोच्या रसाच्या गुणधर्मानुसार त्यामध्ये कुठल्याही प्रकारची साल आणि बिया नसल्या पाहिजे आणि साधारणतः त्याचा ब्रिक्स हा 6 डिग्री ब्रिक्स म्हणजे त्यातील टोटल सॉलिडचं प्रमाण हे 6% त्यामध्ये असणं गरजेचं आहे. मॅन्युअली आपल्याला रस काढताना त्यातल्या साल बिया वेगळ्या होत नसतात आणि त्यामुळे हे पल्पर या पल्परचा वापर करणं अनिवार्य आहे. अतिशय सॉफ्ट असा त्याचा घट्ट रस आपल्याला मिळतोय. काढलेला रस आणखी सॉफ्ट व्हावा त्यामध्ये असलेल्या साल बिया छोटे पार्टिकल्स वेगळे व्हावे तो स्मूथ बनावा यासाठी त्याला परत एकदा आपण पल्परमधून काढतो आणि त्याची जी चाळणी असते ही चाळणी आपण आता 1/32 म्हणजे मेश साईज त्याची 1/32 या साईजची आपण चाळणी त्याला वापरतो की जेणेकरून त्यामध्ये असलेले साल बिया व त्याचे क्रश झालेले जे पार्टिकल असते ते पूर्णतः या वेस्ट मटेरियलमध्ये आपल्याला दिसेल. या बाजूने वेस्ट मटेरियल बाहेर येत आहे आणि आउटलेट फॉर वेस्ट इथून आपलं वेस्ट साल बिया सगळ्या बाहेर येतात आणि या बाजूने त्याचा स्मूथ असलेला पल्प आपल्याला बाहेर येताना दिसतो. टोमॅटोच्या पल्परमधून रस काढल्यानंतर तो पातेल्यामध्ये घेऊन शिजवण्यास ठेवावा की त्यामुळे तो घट्ट होईल, त्यातील पाणीचे प्रमाण कमी होईल. साधारणतः 10 ते 12 ब्रिक्स येईपर्यंत रसास घट्ट करावे. रस घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकावी. साखर टाकल्यामुळे त्यामध्ये त्याला गोडपणा येतो आणि त्याचा रंग चांगला येण्यास मदत होते. साधारणतः 20 ते 22 डिग्री ब्रिक्स आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुढील घटक म्हणजे मीठ आणि मिरची पावडर टाकायची असते. ब्रिक्स बघण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा उपयोग करावा की रिफ्रॅक्टोमीटरच्या साह्याने आपल्याला अचूक त्यातील टोटल सॉल्युबल सॉलिडचं प्रमाण लक्षात येत असते. ब्रिक्स 22 आल्यानंतर त्यामध्ये मीठ थोडे स्प्रिंकल करून टाकावे. त्यानंतर मिरची पावडर, शक्यतो बेडगी व्हरायटीचं मिरची पावडर टाकावं की जेणेकरून त्याचा कलर हा अधिक लाल येईल. मिरची पावडर आणि मीठ टाकल्यानंतर त्याचा टिकण्याची क्षमता वाढावी म्हणून त्यामध्ये आपण क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह म्हणून सोडियम बेन्झोएट टाकत असतो. सोडियम बेन्झोएटचे प्रमाण साधारणतः 750 ppm म्हणजेच 1 किलोसाठी 750 मिलीग्रॅम आपण त्यामध्ये सोडियम बेन्झोएट थोड्याशा पाण्यामध्ये डिझॉल्व करून केचपमध्ये टाकावा आणि साधारणतः त्याचा जो एंड पॉईंट असतो की ज्यावेळेस तो केचपचा ब्रिक्स आपण म्हणतो त्याला हा कमीत कमी 34-35 आल्यानंतर किंवा 35 ब्रिक्स येईपर्यंत त्यास घट्ट करावे. 35 ब्रिक्स आल्यानंतर टोमॅटो केचप तयार झाला असं गृहीत धरून आपण पुढे त्याची बॉटलिंग करावी. टोमॅटो केचपमध्ये ॲसिड म्हणून आपण ॲसिटिक ॲसिडचा वापर करतो. साधारणतः 5 किलो टोमॅटोच्यासाठी 17 ते 18 ml ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड टाकले जात आहे. ॲसिटिक ॲसिड टाकल्यामुळे त्यास आंबटपणा येतो व त्यातील ॲसिडिटीचं पर्सेंटेज वाढतं. तसे त्यास एक विशिष्ट प्रकारचा फ्लेवर येतो आणि त्यामुळे ॲसिटिक ॲसिड पुढे
केचपवर बुरशी किंवा इतर मायक्रोबियल ग्रोथ होऊ देत नाही आणि त्याची टिकण्याची क्षमता वाढवते. बॉइलिंग करत असताना त्याला सतत हलवत राहावे. आपण आत्तापर्यंत त्यामध्ये साखर, मीठ, मिरची पावडर, सोडियम बेन्झोएट आणि ॲसिटिक ॲसिड ॲड केलेला आहे. आता सर्व गोष्टी ॲड केल्यानंतर साधारणतः त्याचा टोटल सॉलिडचं प्रमाण हे 35 ते 36 आपण ठेवत असतो की जेणेकरून त्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता चांगली राहते व तो घट्ट बनतो. ब्रिक्स 35 रिफ्रॅक्टोमीटर साहाय्याने त्याचा ब्रिक्स चेक करावा. साधारणतः ब्रिक्स 33 डिग्री ब्रिक्सपेक्षा जास्त ठेवणं आवश्यक असते. त्यापेक्षा जर कमी ब्रिक्स ठेवला तर तो केचप जास्त काळ टिकत नाही. 35 ब्रिक्स आलेला आहे, त्यामुळे आपण आता केचप तयार झाला असं गृहीत धरून आपण त्याची शिजवण्याची प्रक्रिया बंद करावी. टोमॅटो केचपमध्ये मसाल्याचे 2 प्रकार आपण ॲड करू शकतो. एक कोरडे मसाले की जे आपण बॅग मेथडने पुरचुंडी करून त्यामध्ये ॲड करतात. त्याऐवजी आपण आज लिक्विड स्पायसेस ॲड करणार आहोत. लिक्विड स्पायसेस म्हणजेच प्रत्येक मसाल्याचे ऑइल असतं. हे कार्डॅमम, सिनॅमम म्हणजे विलायची, लवंग, दालचिनी सगळ्यांचे ऑइल आहे. हे ऑइल टाकल्यामुळे त्याचा कलर चांगला येतो. ऑइल अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतात आणि हा पूर्ण फ्लेवर हा टोमॅटो केचपला चांगल्या प्रकारे येत असतो. त्याच्यात कुठलाही कलरलेस असल्या कारणाने त्याचा गडद लाल रंग असतो. हे शिजवण्याची प्रक्रिया संपल्यानंतर त्यामध्ये लिक्विड स्पायसेस ॲड करावे. शिजवताना जर आपण टाकले तर हे व्होलाटाईल इन नेचर असतात आणि त्यामुळे त्याचा फ्लेवर कमी होत असतो. त्यामुळे शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये लिक्विड स्पायसेस टाकून चांगले मिक्स करावे. चांगले मिक्स केल्यामुळे त्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे तो टोमॅटो केचपला लागेल. टोमॅटो केचप गरम असतानाच काचेच्या निर्जंतुक केलेल्या बॉटलमध्ये भरावा. टोमॅटो केचप साधारणतः 85 ते 90 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरलाच भरल्या गेला पाहिजे. त्याला आपण म्हणतो हॉट फिलिंग अँड हॉट सिलिंग. हॉट फिलिंग आणि हॉट सिलिंग केल्यामुळे त्यामध्ये व्हॅक्यूम तयार होतो आणि जोपर्यंत बॉटल त्यामध्ये व्हॅक्यूम आहे तोपर्यंत तो केचप खराब होऊ शकत नाही. तोपर्यंत त्यावर ते मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होत नसते. त्यामुळे टोमॅटो केचप हा बॉटलमध्ये अगदी ब्रीम म्हणजे काठोकाठ भरल्या गेला पाहिजे. पूर्ण काठोकाठ भरल्यामुळे त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट होतो व त्याचा दाब जास्त राहतो. तर तो त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएशन कमी होत असतं. त्यामुळे केचप हा गरम असतानाच भरणं आणि गरम असताना सील करणं आवश्यक आहे. सीलिंग केल्यानंतर त्या बॉटलला कॉर्किंग करावं. कॉर्किंग मशीनच्या साहाय्याने त्याला सील करावं. त्याला पूर्णपणे बॉटल ही एअरटाईट पॅकिंग झालेली आहे आणि हे एअरटाईट पॅकिंग केल्यामुळे आता हिचा जे टिकण्याचा कालावधी आहे साधारणतः 1 वर्षभर ही चांगल्या पद्धतीने टिकू शकते. केचप बॉटलमध्ये भरल्यानंतर त्यास क्राउन कॉर्क लावावे. गरम असतानाच त्याला कॉर्क लावणं गरजेचं असतं की जेणेकरून तो हॉट फिलिंग आणि हॉट सिलिंग जे म्हणतो आपण की ते 85 ते 90 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला तो भरल्या पण गेला पाहिजे आणि त्याच वेळेस तो क्राउन कॉर्किंग मशीनचं हँडल खाली प्रेस करून त्याला बसवलेलं जे कॉर्क आहे ते पूर्णपणे बंद करावे. प्रेस केल्यामुळे त्याचं जे कॉर्क आहे ते त्याला एअरटाईट पॅक होत असते. त्यानंतर बॉटल काढून घ्यावी व ती थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यावर असलेला केचप बाहेरून जो लागलेला असतो त्यामुळे तो निघून जातो. अशा पद्धतीने सीलिंग केलेल्या बॉटल्स साधारणतः वर्षभर चांगल्या राहतात. त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि त्याची टिकण्याचा कालावधी निश्चित जास्त दीर्घकाळ आपल्याला मिळतो.